नमस्कार. विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठी दिग्दर्शक असलेल्या लक्ष्मण उतेकर आणि अभिनेता विकी कौशल यांच्या छावाची चर्चा सध्या सर्वत्र आहे. अमोल कोल्हे हे नाव त्यामुळे अचानक चर्चेला आलंय. कोल्हे मूळचे अभिनेते आहेत आणि आता राजकारणी झालेले आहेत. या कोल्हे यांनी अचानक त्यांच्या मालिकेच्या निमित्तानं संभाजी राजांच्या अखेरच्या दिवसांची चर्चा छेडली आहे. हे सगळं कोल्हे यांना आत्ता करावं असं का वाटलं? कोल्हे सध्या शरद पवारांच्या सोबत आहेत. त्यांनी राजकारणामध्ये मतदारसंघावर लक्ष द्यायच्या ऐवजी शेळ्या कढीला ऊत का आणलाय? आणि हे सगळं कोल्हे स्वतः करतायत की त्यांना कुणी करायला लावतंय? अमोल कोल्हे स्वतःच्या यूट्यूब पेजवर सातत्यानं व्यक्त होत असतात. त्यातच त्यांनी नुकतंच संभाजी महाराजांवरील त्यांनी केलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या बाबत सध्या समाज माध्यमामध्ये उपस्थित होणाऱ्या वादाबाबत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. असं काय घडलं की कोल्हे यांना मालिका आटपल्याच्या नंतर 5 वर्षांनी आता बोलावंसं वाटू लागलंय? समाज माध्यमांमध्ये कोल्हेंच्या आजवरच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित झाले. छावा चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर कोल्हे टीकेचे धनी बनले. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेवर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला, कारण कोल्हेंनी ती मालिका वळवली होती. कोल्हे यांनी संभाजी महाराजांचं बलिदान दडवलं असा आक्षेप प्रामुख्यानं मांडण्यात आला. धर्मवीर संभाजी याऐवजी स्वराज्य रक्षक संभाजी अशी जाणीवपूर्वक रचना झाली. संभाजी राजे हिंदू धर्मरक्षक असूनही गुळमुळीत सादरीकरण झालं. औरंग्याचं उदात्तीकरण आणि अनाजी पंताची बदनामी हा अजेंडा कोल्हेंनी राबवला असाही आक्षेप समाज माध्यमात आला. मालिकेच्या आडून स्वतःच्या राजकीय भूमिकेला पूरक असा प्रचार कोल्हेंनी केला असंही समाज माध्यमात म्हटलं गेलं. अमोल कोल्हे यांनी हे सगळे वाद पाहिले, ऐकले, झेलले सुद्धा. कोल्हे यांच्याकडून समाज माध्यमांमध्ये जे त्यांच्यावर टीका करतात त्यांना 40 पैसेवाले ट्रोलर असं म्हटलं गेलं. तसं पाहायला गेलं तर कोल्हेंच्या आजवरच्या भूमिकांच्या बाबतीत वेगळी काही प्रतिक्रिया लोक देत नव्हते. ते जेव्हापासून छत्रपतींच्या भूमिकांमध्ये आले तेव्हापासूनच त्यांनी खऱ्या अर्थानं आदर कमवला. अन्यथा यापूर्वीच्या त्यांच्या चित्रपटातल्या आणि रंगभूमीवरच्या भूमिका या काही फारशा सन्मानार्थ नव्हत्या. आता स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा शेवट सादर करताना दबाव होता असं म्हणत कोल्हेंनी अचानक नवाच गर्दा उडवून दिला. मालिकेचा शेवट करण्यासाठी दबाव होता असं सांगणाऱ्या कोल्हेंना अनेक जण आता प्रश्न विचारतायत की सांगा तरी कुणाचा दबाव होता? छत्रपती संभाजी महाराजांची जी सिरियल अमोल कोल्हेने केली होती खासदार, त्यांचं म्हणणं की शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी संभाजी महाराजांचं चरित्र दाखवलं त्यावेळी माझ्यावरती प्रचंड दबाव आणण्यात आला होता. आता कोणी दबाव आणला त्यांनी स्पष्ट करावं ना. त्यांनी स्पष्ट करावं कोणी दबाव आणला. ते काय आमच्या पार्टीत नाही. ते त्यांच्यावर कोणी काय त्यांच्याकडून त्यांच्या पार्टीतला अंतर्गत दबाव आला का बाहेरून दबाव आला? मला वाटतं असं काहीतरी कोड्यामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी ते स्पष्ट करावं, स्पष्ट सांगावं कोणाचा दबाव होता, काय दबाव होता म्हणून. त्यांनी कुठल्या आधारे हे स्टेटमेंट केलं याची मला कुठली कल्पना नाही. परंतु अशा पद्धतीने ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवणारा ज्यावेळेला चित्रपट येतो आणि स्वतःची प्रसिद्धी आता हळूहळू त्यांची कमी होत चाललेली आहे, म्हणून कदाचित पुन्हा लाईमलाईटमध्ये येण्याकरता त्यांनी स्टेटमेंट केलेलं असावं. त्याची पुष्टी मी करू शकत नाही. परंतु नक्कीच त्यांनी त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यांनी ती सरकारला सादर करावी. छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाची चर्चा इतिहासात अनेक ठिकाणी नोंदवली आहे. त्यांच्या या बलिदानाच्या निमित्तानं ज्या वेळेला स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरू होती तेव्हा तो बलिदानाचा प्रसंग तितक्याच थेटपणे मांडला जाईल अशी अपेक्षा होती.
कोल्हेंनी मात्र विरोधकांना उत्तर देताना काही तर्क सादर केले आहेत। यूट्यूब व्हिडिओमध्ये त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। काय म्हणतायत कोल्हे, आधी ऐका। आता मालिकेमध्ये नक्कीच S&Pच्या या मर्यादा होत्या, त्यामुळे रक्त किती दाखवायचं, हिंसाचार किती दाखवायचा, या सगळ्याला काही मर्यादा होत्या। त्यामुळं हा दबाव माध्यमांचा पहिला होता। दुसऱ्या बाजूला छावा चित्रपटामुळे मुख्य चर्चा होतीये ती शंभूराजांच्या बलिदानाची। शंभूराजांचं बलिदान न दाखवून आपण खूप नैतिक वागलो असा बचाव कोल्हे करतायत। पण हा बचाव कितपत तर्कसंगत आहे त्याची चर्चा आपण पुढे करू। आधी समजून घेऊ की शंभूराजांचं बलिदान न दाखवणं हे कोल्हेंना नैतिक कसं वाटतं। मला वाटतं ही आमची नैतिकता होती की छत्रपती संभाजी महाराजांवरचे हे अत्याचार हे दाखवू नयेत किंवा हे अत्याचार सिम्बॉलिक पद्धतीने दाखवावेत किंवा ते वर्णनातून इतर ठिकाणी यावेत। म्हणजे तापलेल्या सळ्या घेऊन येताना तुम्हाला नक्कीच मालिकेत हे बघायला मिळालं, जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंब आपल्याला पाहायला मिळाले। परंतु जेव्हा मालिका ही घराघरात पाहिली जाते, टेलिव्हिजन समोर बसून पाहिली जाते, तेव्हा हे 40 दिवस जे अनन्वित अत्याचार झाले या मालिकेविषयी किंवा या शेवटाविषयी प्रश्न विचारणाऱ्यांना आपल्या आईला, बहिणीला एकदा हा प्रश्न विचारावा की जर हे अत्याचार रोज टेलिव्हिजनवर पाहिले असते तर तुम्हाला आवडलं असतं, तुम्हाला ते पाहावंसं वाटलं असतं का? हा फार महत्वाचा प्रश्न। कोल्हे जो काही बचाव उभा करतायत तो अत्यंत लंगडा आहे। याचं कारण आहे की ज्या दूरदर्शन मालिकांच्या माध्यमातून, दूरचित्रवाणी मालिकांच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले, त्याच दूरचित्रवाणी मालिकांच्या इतिहासात डोकावलं तर वास्तव दाखवणाऱ्या अनेक मालिका या थेट स्पष्टपणे याच छोट्याशा इडियट बॉक्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचल्या आहेत। कोल्हेंना जमत असेल तर त्यांनी एकदा तमस पाहावी। खैर, कोल्हेंचा तर्क आपल्याला पुढचा ऐकायचा आहे, तेव्हा एक पाऊल पुढे टाकून कोल्हे असंही म्हणायला मागे पुढे पाहत नाहीत की संभाजी महाराजांचं बलिदान पाहू इच्छिणारी माणसं विकृत आहेत। ऐका। आणि त्यामुळे या मालिकेच्या शेवटाविषयी जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या मानसिकतेविषयी, या विकृत मानसिकतेविषयी खरोखर चीड, संताप आल्याशिवाय राहत नाही की तुम्हाला काय पाहायचं होतं। छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अनन्वित अत्याचार त्या क्रूर औरंग्याने केले हे तुम्हाला पाहायचं होतं। कशासाठी पाहायचं? हा आनंद मिळणार होता तुम्हाला? चित्रपटामध्ये, नाटकामध्ये हे जे काही जेव्हा दाखवायची वेळ येते तेव्हा ते वेगळा प्रकार असतो, कारण ते तुम्ही ठरवून गेलेला असतात। मला नाटक बघायला जायचंय, मला चित्रपट बघायला जायचंय, त्या एन्व्हायरमेंटमध्ये तेवढ्यापुरतं ते असतं। कोल्हे जे सांगतायत त्याला प्रतिवाद निश्चित होऊ शकतो, पण एकदा जरा आपण समजून घेऊ की कोल्हेंचा इतिहास काय आहे। छावाच्या लोकप्रियतेमुळे चर्चेत आलेला कोल्हे यांचा आजवरचा इतिहास काय, त्यांची वाटचाल काय हे पहा। अमोल कोल्हे पेशानं MBBS आहेत, मात्र ते डॉक्टरकीचा व्यवसाय सध्या तरी नियमितपणे करतात असं नाही। डॉक्टर, अभिनेता, नेता असा त्यांचा आता तरी प्रवास झालेला स्पष्टपणे दिसतोय। त्यांना ठाकरेंमुळे राजकीय ओळख मिळाली हे नाकारता येणार नाही, मात्र शरद पवारांनी कोल्हे यांना ठाकरेपासून फोडलं हे सुद्धा ठामपणे मांडलं जाईल। शिवसेनेतून दूर होत 2019ला राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे खासदार झाले। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेला 24 सप्टेंबर 2017ला त्यांनी सुरुवात केली आणि ते चर्चेत आले। मालिकेमुळे कोल्हे यांच्यावर कर्ज झालं आणि ते कर्ज फेडण्यासाठी कोल्हेंना विशेष परिश्रम घ्यायला लागले। तर असे हे कोल्हे राजकीय दृष्ट्या भूमिका घेतात आणि या भूमिका बदलतात सुद्धा। कसं ते एका अभ्यासकाकडून ऐका। अमोल कोल्हेची या सगळ्या विषयामध्ये एंट्री झाली ती शिवपुत्र संभाजी या नाटकामध्ये अभिनय करण्यापासून। ते शिवसेनेत असताना
जेव्हा या नाटकामध्ये ते काम करायचे, मी ते नाटक देखील बघितलेलं आहे, जुनं नाटक आहे ते. त्यावेळेस त्या नाटकाचा पूर्ण रोख हा औरंगजेबाने कसं संभाजी महाराजांना त्रास दिला, त्यांची हत्या केली याकडे होता. मात्र तेच नाटक जेव्हा अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा त्या नाटकाचा फोकस बदलून आनाजी दत्तो या कॅरेक्टरवरती फोकस करण्यात आला आणि त्यांनी त्यांना कसा त्रास दिला, अशा प्रकारचं हे केलेलं आहे. तर मला असं म्हणायचं आहे की ही जी राजकीय लाभासाठी पूर्ण नाटकाची संहिता बदलून शिवद्रोह करणारी मंडळी आहेत, त्यांच्या वक्तव्याला आपण कितपत लक्ष द्यायचं किंवा त्यांचं कुठपर्यंत सिरियस घ्यायचं यावर आपण विचार करण्याची गरज आहे. इतिहासामध्ये क्रूरकर्म्या औरंग्यानं शंभूराजांच्या केलेल्या छळाची कहाणी जनतेपुढे आणण्याच्यासाठी आजवर यापूर्वी अनेकदा प्रयत्न झाले आहेत. प्रयत्न ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आहेत, प्रयत्न कलाकृतींमध्ये सुद्धा आहेत. पण हे सगळे प्रयत्न इतिहासात नोंदवले गेलेले असताना कोल्हेंना मात्र हे काहीही जनतेपुढे आणावं असं वाटत नाही. आणि नेमकं हे घडत असताना ते शरद पवारांच्या छत्रछायाखाली असतात. म्हणूनच समाज माध्यमात प्रश्न उपस्थित होतो की औरंग्याचं क्रूर कर्म न दाखवण्यासाठी शरद पवारांनी अमोल कोल्हे यांना रोखलं का? या प्रश्नाचं उत्तर अमोल कोल्हेंनी त्यांच्या यूट्यूबवरच्या व्हिडिओत दिलं आहे. माननीय पवार साहेबांनी कधीही शब्दानंही अमुक प्रसंग दाखवा, अमुक प्रसंग दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं. किंबहुना पवार साहेबांनी त्यावेळी मालिका पाहिलीच नव्हती. पवार साहेबांनी पहिल्यांदा मालिका पाहिली ती कोविडच्या काळामध्ये, जेव्हा मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण झालं. त्यावेळी शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपूर्ण पाहिली. त्यामुळे यामध्ये शरद पवार साहेबांचा हात होता आणि म्हणून कोणाला तरी खुश करण्यासाठी मालिकेचा हा शेवट दाखवणं हा धादांत खोटा प्रचार आहे. अमोल कोल्हे यांनी औरंग्याच्या कडून झालेल्या छळाची कहाणी दडवली हा आरोप झटकण्यासाठी जो काही बचाव उभा केलेला आहे तो तार्किक प्रतिवादाच्या आधारे गळून पडतोय. कसा ते पहा. अमोल कोल्हे असं म्हणतात की दूरचित्रवाणी मालिकेमध्ये हिंसाचार दाखवण्यावर निर्बंध आहेत. आता कोल्हेंना हे कोणी सांगायला हवं की ऐतिहासिक कालखंडातल्या आणि ठरवून केलेल्या धार्मिक अत्याचाराची तुलना ही सार्वकालिक हिंसाचाराशी होऊ शकत नाही. कोल्हे असं म्हणतात की शंभूराजांचं बलिदान न दाखवणं हे त्यांच्या लेखी नैतिक काम आहे. आता कोल्हेंना हे कोणीतरी सांगायला हवं की शंभूराजांचं बलिदान हे शौर्याचं प्रतीक आहे, कारण शंभूराजांनी संपूर्णपणे बलिदान एका निश्चित ध्येयासाठी घेतलं. हे बलिदान देण्यामागे शंभूराजांची विशिष्ट भूमिका होती, ती धर्मरक्षणाची, स्वराज्य स्थापनेची, गुलामगिरी नाकारण्याची. आता या सगळ्या गोष्टी बलिदान दाखवल्यानं पुढच्या पिढीमध्ये आपोआप येतील. कोल्हेंना कदाचित धर्मरक्षण नको असेल, स्वराज्य स्थापनेची धडपड दाखवायची नसेल आणि औरंग्या किती क्रूरकर्म्या होता याची चर्चा करायची नसेल, आणि म्हणूनच शंभूराजांचं बलिदान न दाखवणं हे नैतिक आहे असा विचार ते मांडू पाहतायत. पुढे जाऊन अमोल कोल्हे असं म्हणतात की संभाजी महाराजांचं बलिदान पाहू इच्छिणारे विकृत आहेत. आता यावर काय बोलावं, पण प्रतिवाद असं म्हणतो की पूर्वजांचं बलिदान हे लाजिरवाणं असत नाही, ते नेहमी प्रेरणादायी असतं. कारण बलिदान हा शब्दच हेतूसाठी दिलेला आहे. ज्या वेळेला आपले पूर्वज एका हेतूसाठी बलिदान देत असतात तेव्हा पुढच्या अनंत पिढ्या त्या बलिदानाच्या कडून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा त्याच हेतूची सिद्धता करण्यासाठी उभ्या राहतात. हे कोल्हेंना कुणीतरी सांगायला हवं. पण कदाचित आता ज्या स्थितीत कोल्हे आहेत आणि ज्या स्थितीत कोल्हे राजकारण करतायत
तिथे त्यांना पूर्वजांच्या बलिदानाचं स्मरण करावं असं वाटत नसेल. कोल्हे असंही म्हणतात की औरंग्याकडून शंभूराजांचा छळ दाखवण्यास पवारांनी त्यांना रोखलं नाही. असूही शकतं. शरद पवारांना कदाचित कोल्हेंच्या मालिका बघत बसण्यापेक्षा भरपूर कामं असतील. पण मग कोल्हेंनी ज्या काळामध्ये मालिका बघितली गेली त्याचा संदर्भ देत एका प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. तो प्रश्न असा आहे की अनाजी पंतावर, म्हणजे एका अत्यंत छोट्या पात्रावर, जे छत्रपतींच्या कार्यकाळातलं अत्यंत छोटं पात्र आहे, त्या अनाजी पंतावर मालिकेचे 20 भाग खर्च करण्यास पवारांनी सांगितलं होतं का? एका जातीला म्हणजे ब्राह्मण जातीला खलनायक करायचं आणि औरंगजेबाला क्लीन चिट द्यायची, अशा प्रकारचं षडयंत्र या ब्रिगेडी मंडळीने आणि या शरद पवारपर्यंत राष्ट्रवादीने आखलेलं आहे. गेली कित्येक वर्ष ते तो उद्योग करत आहेत. तर यांना बहुतेक ब्राह्मणांचं जेनोसाईड करण्याच्या दिशेनेच हा सगळा प्रयत्न मला दिसतोय. परंतु जे स्वतःला हिंदू मानतात ती प्रत्येक व्यक्ती अशा हिंदू धर्माच्या अंतर्गत असलेल्या कुठल्याही जातीयतेला पाठबळ देत नाही. छावा चित्रपटामुळे विकी कौशल चर्चेत आहे आणि त्यातही पलीकडे जाऊन देशभरात नाही तर जगभरामध्ये संभाजी राजांचं बलिदान आणि त्यांचं शौर्य अधोरेखित झालंय. आता या सगळ्या स्पर्धेत कोल्हे मागे पडले आहेत. त्यांना आपला बचाव करावासा वाटत असेल, त्यांच्या या प्रयत्नांनाही तोकडच म्हणावं लागेल. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.